शेतकरी बांधवांनो नमस्कार. कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मला माहितीये, शेतामध्ये दिवसरात्र एक करून रक्ताचं पाणी करून आपण पीक वाढवतो. अरे, प्रत्येक रोपाला अगदी आपल्या मुलासारखं जपतो. आणि जेव्हा तोच माल विकायला बाजारात नेतो तेव्हा मिळणारा भाव बघून सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरतं. हेच दुःख, हीच निराशा सध्या महाराष्ट्रातला प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी अनुभवतोय. चला याच भावनेला एका आकड्यात बघूया. हा आकडा आहे पुणे बाजारातला ह्या आठवड्याचा सरासरी भाव, फक्त 1154 रुपये प्रति क्विंटल. खरं सांगतो, हा आकडा ऐकून छातीत कळ येते. असं वाटतं की आपल्या कष्टाचं काहीच चीज झालं नाही. आणि ही भावना अगदी स्वाभाविक आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अशा गोंधळाच्या परिस्थितीत योग्य माहितीच आपला सर्वात मोठा आधार असू शकते. कारण योग्य वेळी मिळालेली माहितीच आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते. म्हणूनच हे विश्लेषण सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला तुमच्या कष्टाच्या मालाची खरी आणि उपयोगी माहिती वेळेवर हवी असेल तर कृषी साथी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, ती घंटी दाबायला विसरू नका. चला आता त्या गोंधळाच्या थेट मुळाशी जाऊया. ही फक्त तुमची एकट्याची कहाणी नाहीये, ही आपल्या सगळ्यांची आहे. आशा आणि कष्ट यांनी भरलेल्या या प्रवासात आपण सगळेजण सोबत आहोत. फक्त एकदा डोळे बंद करून विचार करा. पेरणीच्या दिवसांपासून आशेने आभाळाकडे बघत ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता आपण शेतात उभे असतो. खुरपणी, खतं, पाणी, प्रत्येक टप्प्यावर किती जीव लावतो आपण. रात्री अपरात्री पिकाला पाणी देतो, कारण ते फक्त पीक नाही तर आपल्या घराचं स्वप्न असतं. आणि एवढं सगळं करून गाडीत कांदा भरून जेव्हा आपण बाजारात पोचतो तेव्हा किथे एक वेगळंच चित्र बघायला मिळतं. गाड्यांच्या लांबजालांब रांगा, अवकेचा प्रचंड दबाव, दलालांची गर्दी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भावाची अनिश्चितता. एक प्रकारचा गोंधळ, एक जत्राच, जिथे आपल्या कष्टाची किंमत ठरवली जाते. या सगळ्या चक्रातून गेल्यावर, तासनतास वाट पाहिल्यावर जेव्हा पट्टी हातात येते आणि त्यावरचा आकडा दिसतो तेव्हा खरंच असं वाटतं की आपल्या मेहनतीची किंमत झालीच नाही, आपल्या कष्टाला मातीमोल भाव मिळालाय. हातात आलेले पैसे बघून खर्चही फिटणार नाही ही भावना मनात येते आणि सगळा उत्साहच निघून जातो. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, असं का झालं? हे भाव अचानक इतके का कोसळले? यामागे नक्की कोणती कारणं आहेत? चला तर मग वरवरच्या गोष्टी न बघता आकड्यांच्या आणि परिस्थितीच्या खोलात जाऊन यामागची खरी कारणं आज आपण शोधून काढूया. जरा या स्क्रीनवर नीट बघा. ही निळी पट्टी आहे गेल्या आठवड्यातली आवक. आणि आता ही भगवी पट्टी बघा, ही आहे ह्या आठवड्याची. बघा किती मोठा फरक आहे, जवळजवळ दुप्पट. सोमवारी तर बाजारात अक्षरशः कांद्याचा पूर आला होता. 5.25 लाख क्विंटल माल एका दिवसात आला. आता हे साहजिकच आहे की जेव्हा एकाच वेळी एवढा माल बाजारात येतो तेव्हा भाव कोसळणारच. हे आहे पहिलं आणि सगळ्यात मोठं स्थानिक कारण. आता प्रश्न हा आहे की ही आवक अचानक का वाढली? याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं, उशिरा लागवड झालेला खरीप कांदा आता सगळा एकाच वेळी काढणीला आलाय. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा आहे लाल कांदा. आपल्याला माहितीच आहे की लाल कांदा जास्त दिवस टिकत नाही, त्याची साठवण क्षमता खूप कमी असते. आणि तिसरं, तो साठवून ठेवता येत नसल्यामुळे आपल्यावर तो लगेच विकण्याचा दबाव येतो. याचमुळे बाजारात पुरवठा अचानक वाढला आणि भाव पूर्णपणे दबले गेले. ठीक आहे, तर महाराष्ट्रात पुरवठा जास्त आहे आणि तो का जास्त आहे हे आपल्याला कळलं. आपल्या बाजारातले व्यापारी आणि दलाल आपल्याला फक्त हीच गोष्ट सांगतायत. पण थांबा, ही कहाणी इथेच संपत नाही. ही तर अर्धीच माहिती झाली. आता आपण आपल्या स्थानिक बाजाराच्या बाहेर बघूया. संपूर्ण भारतात काय परिस्थिती आहे. आणि आता ती माहिती बघा जी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही आहे खरी संधी. महाराष्ट्राचे 2 मोठे स्पर्धक, मध्य प्रदेश आणि राजस्थान, ह्या दोन्ही राज्यांमधली कांद्याची आवक अक्षरशः कोसळली आहे. फक्त आकडे बघा, धक्का बसेल. डिसेंबरमध्ये जिथे मध्य प्रदेशातून 2,10,000 मेट्रिक टन कांदा येत होता, तिथे ह्या महिन्यात तो आकडा फक्त 74,000 आलाय. म्हणजे निम्म्याहून जास्त घट. आणि राजस्थानचं काय? तिथे तर 42,000 वरून फक्त 16,000 मेट्रिक टन. म्हणजे तिथला पुरवठा जवळजवळ संपलाच आहे असं म्हणायला हरकत नाही. याचा सरळ अर्थ काय होतो? ह्या चार्टकडे बघा. हा जो मोठा भगवा भाग आहे ना, तो आहे महाराष्ट्र. सध्या संपूर्ण देशाच्या कांद्याच्या पुरवठ्याचा 50% जास्त भार एकटा आपला महाराष्ट्र उचलतोय. इतर राज्यांचा वाटा खूप कमी झालाय. यामुळे आपल्या स्थानिक बाजारांवर दबाव नक्कीच आलाय. पण याच माहितीत उद्याची एक मोठी संधी दडलेली आहे. बघा, अशा परिस्थितीत 2 प्रकारचे शेतकरी असतात. एक, जो फक्त आपल्या जवळच्या बाजारातला भाव बघून घाबरतो आणि मिळेल त्या भावात माल विकून मोकळा होतो.
आणि दुसरा जो संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करतो, माहिती मिळवतो आणि मग शांत डोक्याने निर्णय घेतो. चला बघूया हुशार शेतकरी या माहितीचा वापर नेमका कसा करतात. सामान्य चूक म्हणजे घाबरून विक्री करणे. आपल्या बाजारात भाव नाही, सगळेच विकायला आलेत हे बघून भीतीने आपला सगळा माल एकाच वेळी विकून टाकणे. पण हुशार रणनीती म्हणजे धोरणात्मक विचार. देशभरात काय चाललंय हे समजून घेणे, इतर राज्यांमध्ये पुरवठा नाहीये ही संधी ओळखणे आणि त्यानुसार आपल्या मालाच्या विक्रीचं टप्प्याटप्प्याने नियोजन करणे. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पुढे काय करायचं? या माहितीच्या आधारावर घाबरून न जाता आपण येत्या काही आठवड्यांसाठी एक स्पष्ट आणि व्यावहारिक योजना बनवू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच बनवू शकतो. हे बघा, हा रोडमॅप नीट समजून घ्या. आपण आता इथे आहोत ह्या पहिल्या टप्प्यात. हा आठवडा स्थानिक अवकेमुळे दबावाचाच राहील. ज्यांच्याकडे लाल कांदा आहे, जो जास्त टिकणारा नाही, तो विकण्याशिवाय पर्याय नाही. पण आता इकडे बघा, पुढच्या 10-15 दिवसात चित्र बदलेल. मध्य प्रदेश आणि राजस्थानचा कांदा पूर्णपणे संपलेला असेल. तेव्हा संपूर्ण देशाची मदार फक्त आणि फक्त महाराष्ट्रावर असेल. आणि त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये जेव्हा बाजारात स्पर्धकच उरणार नाही, तेव्हा महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढून भावात सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. तर मग आपली कृती योजना काय असायला हवी? 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, आपल्या मालाची क्वालिटी तपासा. लाल कांदा असेल तर जास्त थांबण्यात धोका आहे, पण उन्हाळी किंवा रांगडा कांदा असेल आणि त्याची प्रत चांगली असेल तर नक्कीच विचार करता येतो. दुसरं, शक्य असेल तर सगळा माल एकाच दमात विकू नका. टप्प्याटप्प्याने विक्रीचं नियोजन करा. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, फक्त आपल्या जवळच्या बाजाराच्या बातम्यांवर अवलंबून न राहता संपूर्ण देशाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवा. खरी संधी तिथेच आहे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या संघर्षात, या अनिश्चिततेत आपण एकटे नाही आहोत. योग्य माहिती आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय हाच आपला सर्वात मोठा सोबती आहे. आणि त्या माहितीच्या आधारावर आपण सर्वजण या परिस्थितीला एकत्र सामोरे जाऊ शकतो. ह्या संपूर्ण विश्लेषणाचा सार ह्या एका वाक्यात आहे. आज जो बाजारावर दबाव दिसतोय तो स्थानिक आणि तात्पुरता आहे, पण उद्याची जी संधी निर्माण होणार आहे ती राष्ट्रीय पातळीवरची आणि खरी आहे. फक्त धीर ठेवा. लवकरच संपूर्ण देशाला कांद्यासाठी आपल्याकडे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे बघावं लागेल. तुमचा माल तुमचा आहे, तुमचं कष्ट आहे, त्यामुळं अंतिम निर्णय हा तुमचाच असणार आहे. पण त्या निर्णयासाठी लागणारी अचूक आणि विश्लेषणात्मक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे आमचं काम आहे. अशाच माहितीसाठी कृषी साठी सोबत जोडलेले रहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.